योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभधर्म, भावे विण देव न कळे निसंदेह, गुरुविण अनुभव कैसा कळे, तपे विण दैवत दिधल्या विण प्राप्त, गुजे विण हित कोण सांगे, ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूंचे संगती तरुणोपाय. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. चौधरी परिवाराकडून आयोजित या प्रातिवार्षिक प्रवचनमालेच्या या वर्षीच्या अंतिम सत्राला आपण आरंभ करतो आहोत. त्याकरता उपस्थित आदरणीय मंदाताई, डॉक्टर डांगरे, आपण सर्व श्रोते संत सज्जन आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ हा नाममहात्म्य सांगणारा आहे. या अभंगामधून ज्ञानेश्वर महाराजांनी नामाचं स्वरूप, नामाची साधनरूपता आणि नामाची साध्यरूपता याच्यावरती आपल्या जीवनाचं कल्याण व्हावं याच्याकरता म्हणून प्रकाश टाकलेला आहे. या हरिपाठामध्ये नाममहात्म्य सांगताना ज्या ज्या पद्धतीचे युक्तिवाद तुम्हाला आम्हाला सहज पटतील, पचतील, अशा युक्तिवादातून, अशा दृष्टांतातून आणि अत्यंत सहज सोप्या अशा भाषेमधून ज्ञानेश्वर महाराजांनी नामाकडे आपली प्रवृत्ती वाढावी, नामस्मरण हा आपल्या जीवनाचा स्वभाव व्हावा आणि भगवंताचं नाम आपल्या आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंत आपली परवानगी न घेता आपल्या मुखातून व्यक्त होत राहावं, या सद्भावनेतून, या सदिच्छेतून नामाची प्रवृत्ती वाढावी याच्याकरता अत्यंत समर्पक अशा शब्दामधून भक्तीचं आणि नामाचं महात्म्य आपल्यासमोर ठेवलेलं आहे. हे नाममहात्म्य गाताना, कोणतंही महात्म्य गाताना अन्वय आणि व्यतिरेक अशा दोन पद्धतीतून ते महात्म्य गायलं जातं. त्यामध्ये वर्ण्यविषयाची गुणसंपदा आणि दोषराहित्य सांगून, अथवा व्यतिरेकी भूमिकेतून म्हणजे वर्ण्यविषयापेक्षा बाकी उरलेल्या सर्व गोष्टींच्या दोषदर्शनातून आणि गुणराहित्यातून हे नाममहात्म्य किंवा कुठल्याही महात्म्य आपल्यासमोर व्यक्त केलं जातं. त्या संबंधातला विचार आपण करून आलो. ही गोष्ट पुन्हा 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 अधोरेखित करणं मला आवश्यक वाटतं की योग याग विधी येणे नोहे सिद्धी, असं जेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तेव्हा योगाचा, यागाचा त्यांना निषेध करायचा नाही, तर योग यागाचा कलियुगाच्या दृष्टीने आपल्या अनाधिकाराचा विचार त्यांना सांगायचा आहे. कारण निषेधाच्या भूमिकेतून, कुठल्याही शास्त्राच्या निषेधातून संत आपलं मत मांडत नसतात. आणि म्हणून योग यागानं आपल्या मर्यादित जीवनामध्ये, मर्यादित बुद्धीनं, मर्यादित सामर्थ्यानं आपल्याला परमात्म्याची सिद्धी करता येणार नाही. आणि ती करण्याचा आपण प्रयत्न केला आणि या योग यागाच्या साधनेमधून जर आपल्या ठिकाणी काही अनुषंगिक गौण अशी फलं प्राप्त झाली, तर दुर्दैवाने त्या गौण फलांनाच मुख्य फल समजून आपली दिशाभूल होईल. आणि झालेली दिशाभूल आपल्याला कळणार नाही, किंवा कळली तरी लपवण्याकरता तत्संबंधानं आपल्या ठिकाणी दंभ निर्माण होईल. ही भीतीसुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यातून बोलून दाखवली. ही जी भीती आहे ही वायाची आहे. ही भीती वाया असणाऱ्या उपाधीच्या संबंधानं निर्माण होणारी आहे. आणि हा दंभ जर निर्माण झाला
तर हा दंभ आपल्या जीवनाचा घात करेल. त्यामुळे दंभ धर्म असा शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी वापरला. त्या दोन्ही शब्दाची संगती काय लागू शकते याचाही विचार आपण काल केला. कारण बऱ्याच वेळेला गंमत हीच वाटते की अधर्म करणारी माणसं फार दंभ मिरवत नाहीत, पण धर्माने वागणारी माणसं बऱ्यापैकी दंभाला बळी पडलेली असतात. म्हणून धर्माचा दंभ जास्त मोठ्या प्रमाणामध्ये पसरणं हे जगदहिताकरता, समाजहितरक्षणाकरता फार घातक असतं. याकरता म्हणून या धर्माचा दंभ मिरवला जाऊ शकतो. त्यामुळं योगयागामधून आपल्याला भगवत सिद्धी होणार नसेल तर त्या साधनाचा अवलंब करण्यात अर्थ नाही. म्हणून मग प्रश्न असा निर्माण होतो की जर योगयागाने भगवत सिद्धी होणार नाही असा दावा तुम्ही करता, असं तुम्ही स्पष्ट रूपानं जर सांगत असाल, तर मग भगवंताची सिद्धी कोणत्या उपायाने होते ही सांगण्याची जबाबदारीही तुम्हाला प्राप्त करून घ्यावी लागते, तुमच्यावरती येते. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की त्याच्याने जर होणार नसेल तर भगवत सिद्धीचा एकमेव उपाय या कलियुगाच्या दृष्टीने मानवी स्वभाव, मानवी सामर्थ्य आणि मानवी मर्यादांचा विचार करून सांगायचा झाला तर आपल्याला असं म्हणता येऊ शकतं, भावे विण देव न कळे निस्संदेह. भावाशिवाय भगवंताची सिद्धी अन्य कोणत्याही मार्गाने कलियुगामध्ये होणार नाही. कलियुगाचं ते महात्म्य आहे. कलियुग वाईट आहे, कलियुग अमुक आहे, कलियुगाला दोष देणारी हजारो प्रमाणं आपल्याला पुष्कळ ठिकाणी सापडतील. पण कलियुगाचा गुण हा आहे की कलियुगामध्ये भगवंताच्या स्मरणाने केवळ परमात्मा समोर उभा राहतो. नामाचंही हे महात्म्य आहे आणि हे युगाचंही महात्म्य आहे. त्यामुळे आपल्या हातामध्ये वेळ कमी असेल तर कमी वेळेत बसवलं जाणारं साधन आपल्याला सांगितलं जातं. जर एका बाजूने आपण क्षणभंगुर नाही भरवसा असं मानवी जीवनाची क्षणभंगुरता वारंवार सांगत असू, तर आपल्याला तेवढ्या क्षणामध्ये आपल्या जीवनाची कृतार्थता साधून देणारं साधन सांगितलं पाहिजे. म्हणून मग देवाची द्वारी उभा क्षणभरी या क्षणभराचाच विचार सांगणारं नाम महात्म्य ज्ञानोबारायांनी आपल्यासमोर स्पष्ट केलं. योगयागाने जरी आपल्याला काही फल प्राप्त होत असतील तरी त्याकरता आवश्यक असणारा कालावधी आमच्या हातात नाही आहे. आणि कालावधी आमच्या हातात नाही आहे ही आमची चूक नाही आहे, तो निसर्ग आहे. युगानुसार माणसाचं जीवन क्षणभंगुरतेकडे अधिकाधिक जास्त मोठ्या प्रमाणामध्ये अधिक वेगानं प्रवृत्त होतं आहे असं शास्त्र सांगतच आहे. आणि हा आपलेही अनुभव आहेत. जुन्या काळी माणसं 100 वर्ष जगणं हे आश्चर्य वाटलंच नव्हतं, पण आज ते आश्चर्य आहे. मानवी जीवनाचं सरासरी वय काढलं तर आता 50-60च्या फारसं पुढे जाताना दिसत नाही. कदाचित पुढे त्याच्याही पेक्षा कमी होईल. होऊ नये अशी प्रार्थना आहे, पण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मग त्याला किती आपल्याला पुढे नेता येईल तर क्षणापुरतं नेता येईल. म्हणून क्षणकालामध्ये जीवनाची कृतार्थता साधून देणारं साधन काय तर नाम आहे. आयुष्यभर करता नाही आलं आणि शेवटच्या क्षणी जरी ते आलं तरी सुद्धा ते कृतार्थता करून देतं. कंसातलं वाक्य इतकंच आहे की शेवटच्या क्षणी यावं याच्याकरता आयुष्यभर घ्यावं. म्हणून या नामानेच फक्त भगवत सिद्धी होईल, भगवत प्राप्ती होईल याचा विचार ज्ञानेश्वर महाराजांनी बोलून दाखवला. भावेवीण देव न कळे निस्संदेह. भावाशिवाय देव कळत नाही आणि परमात्मा कळणं हीच मानवी जीवनाची कृतार्थता आहे. मग तो कळावा याच्याकरता भगवत संबंधानं भाव ठेवला पाहिजे. काही न लगे एक भावची कारण वाहत असे आण विठोबाची असं तुकोबारायांनी म्हटलंय.
तुका म्हणे येथे भावची कारण, हेही तुकोबाराय बोलतात. एक भाव असला म्हणजे सगळं होतं. पण भाव म्हणजे नेमकं काय याची व्याख्या काल आपण करून आलो. भाव हा शब्द सकल भक्तीचं उपलक्षण म्हणूनही आपल्याला घेता येतो. भाव असावा म्हणजे भक्ती असावी. कारण भावाचं प्राबल्य हे फार मोठं आहे. इतर साधनं, अगदी सरळ बोलायचं झालं तर इतर साधनं आपल्याला परमात्म्यापर्यंत नेत नाहीत असा दावा नाहीच आहे, असं म्हणणं नाहीच आहे. ती साधनं त्या साधकाला परमात्म स्वरूपापर्यंत पोचवतच असतात. कोणी प्रत्यक्ष पोचवेल, कोणी मार्गाने पोचवेल. कर्म हे साधन आपल्याला ज्ञान मार्गाने परमात्म स्वरूपाला प्राप्त करून देईल. ज्ञान हे प्रत्यक्ष पोचवेल, योग परमात्म स्वरूप प्रत्यक्ष करेल. याच्याबद्दल वाद नाही, किंतु नाही, विकल्प नाही. परंतु भावाची महती ही आहे, भक्तीची महती ही आहे की इतर साधनं आपल्याला परमात्म्यापर्यंत पोचवतात, पण भाव मात्र परमात्म्याला आपल्यापर्यंत ओढून आणत असतो. हा फरक आहे. नलगती सायास जावे वनांतरा हे इतर साधनांच्या बाबतीत घडतं, पण भक्तीच्या बाबतीमध्ये सुखे येतो घरा नारायण हे होऊन जातं. त्यामुळे भक्तीचं लक्षण सांगताना श्रीकृष्णा कर्षिणी असं भक्तीचं एक लक्षण सांगितलं गेलं. भक्तिरसामृत सिंधू ग्रंथामध्ये आलंय. क्लेशग्नी शुभदा मोक्ष लघुता कृत सुदुर्लभा सांद्रानंद विशेषात्मा श्रीकृष्णा कर्षिणी च सा असे भक्तीचे स्वभाव सांगितले. ती क्लेशग्नी आहे, ती शुभदा आहे, ती मोक्षाला सुद्धा लहान करणारी आहे, अत्यंत दुर्लभ आहे, सांद्रानंद विशेषी आहे आणि भगवान श्रीकृष्णाला आपल्याकडे आकर्षित करणारी आहे. त्यामुळे भावाचं बळ मोठं असतं. मोठे भावार्थाचे बळ देव झाला त्याचे बाळ असं तुकोबारायांनी म्हटलंय. भावापुढे बळ नाही कोणाचे सबळ. 9व्या अध्यायामध्ये तर भगवंताने अर्जुनाला स्पष्ट सांगितलंय, आम्हाला दुसरं काही लागत नाही. एकी भक्ती मी जाणे तेथ साने थोर न म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलते या. आम्ही भलते या भावाचे पाहुणे आहोत. मी थोडा गमतीनं अन्वय बदलून असंही म्हणू शकतो की आम्ही भलते या भावाचे पाहुणे आहोत, नाही, आम्ही भावाचे भलतेही पाहुणे आहोत. कारण काही काही पाहुणे इतके भलते असतात की त्यांना घरी यायला निमित्तच लागत असतं. तसं परमात्म्याला निमित्तच पाहिजे आपल्या भावाला भुलण्याकरता. आम्ही भावाचे पाहुणे भलते या. भक्ती एकी मी जाणे, मी फक्त भक्ती जाणतो, बाकी मला दुसरं काही माहिती नाही. अर्जुना, साने थोर न म्हणे, तो लहान आहे का मोठा आहे मला काही घेणं देणं नाही त्याच्याशी. मला फक्त भाव कळतो. आम्ही भावाचे पाहुणे भलते या. म्हणून या भावाचं बळ इतकं मोठं आहे, भाव इतका प्रबल आहे की सगळ्या जगामध्ये ज्याचं प्राबल्य मानलं जातं, निरपेक्षतेनं स्वीकारलं जातं, तो परमात्मा सुद्धा त्या भावाच्या समोर नतमस्तक होतो. भाव हवा, ते भावापुढे नतमस्तक होतो. म्हणजे ते रामायणामध्ये कथा येते त्या संबंधामध्ये, गमतीची कथा आहे. लग्न लागलं 4 भावाचं. रामचंद्र प्रभू, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांची लग्न लागली. ते लग्नामध्ये हार घालायचा असतो. ते रामचंद्र प्रभूने हार घातला सीता मातोश्रींच्या गळ्यामध्ये. मग ते आता सीता मातोश्रीने पण हार घालायला पाहिजे ना गळ्यात. मग ते हार घालायला लागल्या तर ते पोचे ना हात. त्यावेळेला ते उचलून घेण्याची पद्धत नव्हती. त्यामुळे तो हात पोचे ना गळ्यापर्यंत रामचंद्र प्रभूंच्या. मग ते अवघड झालं, लग्न लागलं नाही. कारण झालंच नाही ना, माल्यार्पणच झालं नाही. मग काय करावं? बरं, रामचंद्र प्रभूंना सांगितलं वाका तुम्ही. ते म्हणले मी कुठेही वाकेन.
बायको समोर नाही, कारण आत्ता जर मी वाकलो तर तीच पद्धत पडेल. पण त्यांना माहिती नव्हतं की ही पद्धत आधीच पडलेली आहे. मग आता काय करावं? अडचण अशी झाली की त्यांचाच विवाह न झाल्यामुळे पुढचे विवाह खोळंबून राहिले या तिघांचे. त्यामुळे लक्ष्मण पुढे आले आणि लक्ष्मणाने सांगितलं, दादा तू वाक ना पटकन. म्हणजे बायको समोर नाही वाकणार. ते म्हटले, तुझं सोडून दे, आमचं थांबलंय त्यामुळे वाक, आमच्यावरची करुणा तरी. ते म्हटले नाही. असं सांगितलं जातं. विश्वामित्रांनी सांगितलं, लक्ष्मण तू रामाच्या पाया पड. आम्ही जोडीने पडणार, जोडीने नंतर, आत्ता तू एकटा पड. म्हणले कशा करता? मी सांगतो म्हणून, तू पाया पड. पाया पडल्यानंतर लक्ष्मण आपल्या पाया पडतो हे बघितल्याबरोबर त्याला उठवण्याकरता म्हणून रामचंद्र प्रभू जे वाकले, तेवढ्या त्यांनी सांगितलं, टाका माळ, पुन्हा वेळ येणार नाही. ही हे देव भावापुढे वागतो तो असा. भाव प्राबल्य हे भक्तिशास्त्रातलं सूत्र आहे, भक्तीचा प्राण आहे हा. कारण भक्तीचा प्रारंभच तिथून होतो. आपण साहित्यशास्त्र जरी बघितलं ना, तरी साहित्याचा प्राण असणारा रस हा सुद्धा अंततोगत्वा भावातूनच निर्माण होतो ना. आपण नाट्यशास्त्र पहा, भरतमुनींनी सुरुवातीला, नाट्यशास्त्राच्या सुरुवातीला आपल्याला रसनिर्मितीचं कारण सांगताना काय सांगितलं? तत्र विभाव अनुभाव व्यभिचारी भाव संयोगात रसनिष्पत्ती, असं नाट्यशास्त्राचं सूत्र आहे. विभाव अनुभाव व्यभिचारी भाव हे जरी असले तरी याच्या मुळाशी एक भाव लागतो, त्याला स्थायी भाव असं म्हणतात. त्या स्थायी भावांना रसरूप बनवणारा विभाव असतो. विभाव रसरूप व्हायला लागला की त्याची जी अनुभूती यायला लागते तो अनुभव असतो. आणि या रसनिर्मिती करता आवश्यक असणारे जे भावाभाव असतात ते अन्य रसातून उत्पन्न होणारे असतील तर त्यांना संचारी भाव असं म्हणतात. ढोबळ मानानं, मी काही काटेकोर व्याख्या सांगत नाहीये. म्हणजे कुठेही रसनिष्पत्ती व्हायची असेल, कुठेही रस म्हणजे आनंद आहे, हा रस आनंदाचा घोष करा हरिनामाचा, कोण हा दैवाचा भाग पावे येथील, असं तुकाराम महाराजांनी म्हटलंय. रस म्हणजे परमात्मा आहे. रसो वै सहा रस येवायम लब्ध्वा आनंदी भवती, असं उपनिषदांनी म्हटलंय. रस म्हणजेच परमात्मा आहे. मग हा जर रस म्हणजे परमात्मा आहे तर तो रस साहित्यशास्त्रात तरी कशाने निर्माण होतो? तर त्याला कारण भाव हाच आहे. आपण साहित्यशास्त्री चिकित्सा करून बघा, स्थायी भाव हे असतातच. तसा भगवत संबंधानं भाव असतोच माणसाच्या अंतःकरणामध्ये. भगवंतानीच अर्जुनाला अगदी सुरुवातीला ज्ञानेश्वरीच्या म्हणजे 3ऱ्या अध्यायामध्ये हे बोलून दाखवलंय, मनुष्य जात सकळ स्वभावताच भजनशीळ झाले असती केवळ माझ्याची ठाई. अरे मनुष्य जात स्वभावताच भजनशीळ आहे अर्जुना. त्याला वाकायला आवडतं, त्याला समर्पित व्हायला आवडतं. फक्त ज्याच्या पुढे वाकावं, ज्याला समर्पित व्हावं, त्या आलंबनांची निवड करण्याला तो चुकतो. म्हणून कुणासमोर तरी वाकत राहतो, कुणाला तरी समर्पित होत राहतो. त्याच्या समर्पणाचं एकच एक आलंबन आहे, तो म्हणजे परमात्मा. नदीला जशी समुद्राशिवाय गती नाहीये तशी जीवाला देवाशिवाय गतीच नाही आहे. कितीही काहीही झालं, कितीही प्रतिबंध आडवे आले तरी ती नदी त्या प्रतिबंधाला मोडून तोडून प्रसंगी त्याच्यावर मात करून त्याच्या वरून का असेना पण पुढे जाते आणि समुद्राला जशी प्राप्त होण्याचा प्रयत्न करते. जीवाचं तेच काम आहे. आलंबन परमात्माच आहे. पण आम्हाला कळत नाही, आमची निवड चुकते. प्रातस्मरणीय गुरुवर्य मामासाहेब दांडेकर असं म्हणायचे की मनुष्य स्वभावताच भजनशीळ आहे,
कुठेतरी वाकावं, कुठेतरी नतमस्तक व्हावं असं त्याला वाटतं, पण त्याला कळत नाही, पण तो होतो. घरातल्या देवळातल्या देवासमोर तरी होतो, नाही तर घरातल्या देवीसमोर तरी होतो. पण घालीन लोटांगण वंदीन चरण हे करणं हा त्याचा स्वभाव आहे असं ते म्हणायचे. कुठेतरी त्याला समर्पित व्हावं वाटतं ना. कुणाकरता तरी आपण खटपट करावी, कुणाकरता तरी धडपड करावी, कुणाचं तरी मन जिंकण्याचा प्रयत्न करावा, कुणाच्या तरी अंतःकरणामध्ये विशेष स्थान आपलं निर्माण व्हावं, याच्याकरता त्याच्याकरता म्हणून काहीतरी करावं असं जीवाला वाटतच की नाही. हाच परमार्थ आहे. फक्त आलंबन देव पाहिजे एवढंच आहे. फक्त एवढाच विषय आहे. त्यामुळे भावाशिवाय भक्तीशिवाय अन्य साधनं महत्वाची नाही आहेत का? आहेत. पण ज्ञानेश्वर महाराजांना नाम महात्म्य सांगायचं आहे. कलियुगाचा विचार आहे, अधिकार मर्यादेचा विचार आहे. भावे वीण देव न कळे निस्संदेह. भावाशिवाय परमात्मा कळत नाही. आपण काल बोललो. कारण भाव जसा असेल त्या भावाला भुलतो तो परमात्मा, आणि तो परमात्मा भावानुसार आकार धारण करतो. देवानी कसं असावं हे देव कधीच ठरवत नाही, ते त्याचे भक्त ठरवत असतात. त्यांनी कधी यावं हे तो कधीच ठरवत नाही, त्याचे भक्त ठरवत असतात. त्यांनी काय करावं हे तो कधीच ठरवत नाही, त्याचे भक्त ठरवत असतात. तेषामेवानुकंपार्थम महमज्ञानजम तमहा नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता. 10व्या अध्यायामध्ये बघा, तेषाम असे शब्द आहे. तेषामहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मय्यावेशित चेतसाम. तेषाम अहम. तेषाम अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमम वहा. मी किती तेषाम सांगू आपल्याला. हे सगळं त्यांच्यासाठी चाललंय भगवंताचं, त्यांच्यासाठी चाललं. म्हणून तुकाराम महाराजांनी म्हटलंय, देवा हाती रूप धरविला आकार नेदू निराकार होऊ त्यासी. देवाला आम्ही हाताला धरून आकाराला आणलंय, आता त्याला निराकार होऊच देणार नाही. आणि भगवंताला अद्यापर्यंत होता आलं नाही. किती गंमत आहे. मला वाटतं बऱ्याचदा की पुंडलिक रायासारखा हुशार महात्मा या जगात दुसरा कोणता नसेल. किती हुशार आहेत पुंडलिक राय. त्यांनी देव आले आणि तिथे त्यांनी वीट दिली, त्याच्यावर विटेवर उभे राहिले. भगवंताने विचारलं, किती दिवस? तुझी माता पित्यांची सेवा किती दिवस चालणार? माझी वीट एवढीशी आहे. आता ती वीट काय फार मोठी असते का की ज्याच्यावर खूप आरामदायी आपल्याला असं उभं राहता येईल? काय असतं विटेचं माप? काही फार आपल्या एका सामान्य पावलाच्या लांबीची वीट असते. त्या एका पावलाच्या लांबीची वीट आहे, तर त्या एका विटेवर जगताचा मालक 2 पावलं ठेवून उभा आहे. त्रैलोक्य साम्राज्याचा अधिपती हा त्या विटेवर उभा आहे 2 पावलं ठेवून. आणि मग त्यांनी कमरेवर हात का ठेवले? तर तोल जाऊ नये म्हणून. असं कारण आहे. असं कारण आहे. म्हणजे हे काय मी माझ्या मनाचं बोलतोय असं नाही. जाऊ द्या. त्यामुळे उभे राहिले भगवान. आता किती वेळ उभे राहतील? एवढ्याशा विटेवर उभं राहायचं किती वेळ उभे राहतील? त्यांनी पुंडलिक रायला विचारलं, अरे पुंडलिका, किती दिवस मी असं उभं राहावं अशी अपेक्षा आहे? आणि इथं उभं राहून मी काय करू? तुझं नुसतं पाय दाबणं चालू आहे, तेवढंच बघत बसायचं आहे का? काय करायचं काय? त्यावेळेला पुंडलिक रायाने देवाकडून शब्द घेतलाय, मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावूने पुंडलिके दिधलावर करुणा कर विठ्ठले. तुकोबरायांनी म्हटलंय. पंढरीचे वार करी ते अधिकारी मोक्षाचे. तुकाराम महाराज म्हणतात, पुंडलिक रायाने देवाला सांगितलं, मूढ म्हणजे मूर्ख, पापी जसे असतील तसे जे इथं येतील ना, त्यांचा उद्धार करत इथं उभं राहा. बरं, देव भावाला भुललेला तर म्हणलं ठीक आहे, पण देवाला याची पुसटशीही कल्पना आली नाही की पुंडलिक रायाने त्याला कोणत्या शब्दात गुंतवून ठेवलंय. त्यांनी सांगितलं, मूढ पापी मूर्ख पापी जसे येतील तसे तू त्यांना मुक्त करत राहा.
कारण पुंडलिकरायांना माहिती होतं जगातले मूर्ख संपत नाहीत आणि देव इथून जात नाही. जगातले पापी संपणार नाहीत, कारण हे चालूच आहे ना, हा प्रवाह चालूच आहे. मग देवाला किती वेळ उभं करायचं, देवाला कसं उभं करायचं, देवाचं कोणतं रूप हवं, हे देव कधीही ठरवत नाही. हे सगळं भावाला बोलून होतं. मला हे सांगायचंय. त्यामुळे भक्तीचं महात्म्य, भक्तीनेच परमात्मा कळतो, याची तर अनेक उदाहरणं आणि अनेक प्रमाणं आपल्याला देता येतील. म्हणून काल आपण बोललो ना, ज्ञानानं परमात्मा रूपता आहे, परमात्मा कळणं नाहीये. आणि कळण्याचं सुख वेगळं आहे, ते होण्यापेक्षा पुढे आहे. म्हणून कसंही जरी झालं, काही जरी, म्हणून भक्ताचे प्रकार करताना ज्ञानी भक्त करावा लागलाच की नाही. चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतिनोर्जुन आर्तो जिज्ञासुरार्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ. आणि हा ज्ञानी माझा आत्मा आहे. उदारा सर्व एवैते ज्ञानित्वात्मैव मे मतम म्हटलंय ना भगवंतांनी 7व्या अध्यायामध्ये. पुन्हा 18व्या अध्यायामध्ये हेच सांगितलंय. 7व्या अध्यायातलाच संदर्भ पुन्हा 18व्या अध्यायात आला माऊलींच्या मुखातून. या ज्ञान भक्ती सहज भक्त एकवटला मज, तो मीच हे केवळ तुझ श्रुतही आहे. उभवनिया भुजा ज्ञानिया आत्मा माझा, हे बोलिलो कपिध्वजा सप्तमाध्यायी. हे भगवान बोललेत अर्जुनाला. तो ज्ञानी भक्त आहे. ज्ञान झाल्यानंतरही तो भक्ती करतोय. पुन्हा आपल्याला दुसरं एक प्रमाण या संबंधामध्ये देतो. बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ आहे. 7व्या अध्यायात आलं. याच्यातला सुदुर्लभ कोण आहे? ज्ञानवान झालेला दुर्लभ नाही आहे. ज्ञानवान झालेला दुर्लभ असेल कदाचित, पण सुदुर्लभ नाही आहे. मग सुदुर्लभ कोण आहे? बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान होतो आणि ज्ञानवान झाल्यानंतर माम प्रपद्यते, मला शरण येतो, तो सुदुर्लभ आहे. मग कोण झाला? हा भक्तच होईल. भक्तीने परमात्मा कळतो, भक्तीने परमात्मा प्राप्त होतो, भक्तीने परमात्मा स्वरूपता आहे. म्हणून ज्ञान आणि भक्तीचं भांडण काही लोकांनी स्वतः करता लावलेलं आहे. ना ज्ञान भक्तीच्या विरोधात आहे, ना भक्ती ज्ञानाच्या विरोधात आहे. काही नाही असं, पण असं चित्र रंगवलं गेलंय की ज्ञानाच्या मागे जाणाऱ्यांना भक्ती करता येत नाही, भक्तीच्या मागे जाणाऱ्यांना काही कळत नाही. अरे कोण म्हणतं हे? पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती, हे तुकोबाराय बोलतात. ज्ञानाच्या मागे भक्ती येत नाही असं नाही, आणि भक्तीच्या मागे ज्ञान जात नाही असं नाही. अरे ज्ञानी झाला असेल तरच माझी भक्ती करण्याची योग्यता आहे, हे 15व्या अध्यायात भगवान बोलून दाखवतात. मी नुसतीच प्रमाण देतोय आपल्याला. आपण ज्ञानेश्वरीचा विचार करून बघा. ज्ञानोबारायांनी भक्ती ज्ञानाच्या संबंधामध्ये 3 पद्धतीनं भूमिका ज्ञानेश्वरीमध्ये मांडल्या आहेत. मी संकोच करून सांगतो आपल्याला. भक्तिशास्त्र ज्ञानशास्त्रामध्ये जो वाद नेहमी केला जातो, त्या वादाचा संदर्भ आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये असाही घेता येतो की असा वाद करता येऊ नये, करू नये. भक्तीचा विचार करताना 3 पद्धतीची भक्ती आपल्याला भक्तिशास्त्र सांगतं. एक ज्ञानपूर्व भक्ती आहे, एक ज्ञान स्वरूप भक्ती आहे, आणि एक ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्ती आहे. अशा 3 भक्तीचा विचार आहे. ज्ञानोबारांची 3ही प्रमाण आहेत आपल्याला. एक भक्ती ज्ञानाच्या पूर्वी आहे, 9व्या अध्यायात मोठा विस्तार केलाय. शेवटच्या श्लोकाच्या आधीच्या 2 ओव्या वाचा आपण. क्रमांक लक्षात नाहीत माझ्या, पण आपल्याला कळेल पटकन. तिथे भगवान अर्जुनाला असं म्हणतायत, पुष्कळ संदर्भ दिलेत, ते जगताच्या नश्वरतेचं दुःखरूपतेचं वर्णन केलंय. आणि शेवटी बाळबळिया वाढे भोजे नाचती कोडे, आयुष्य निमाले अंतुलियेकडे, ते ग्लानीची नाही दरदरू साप गिळी जात आहे उभा, कितो मासिया वेटाळी जिभा, ऐसा कवणे प्राणिया लोभा वाढविती तृष्णा, आहा कटकटा ये वोखटे मृत्युलोकीचे उफराटे, येथ अर्जुना जरी अवचटे जन्मलासी तू, तरी झडझडोनी वहिला निघ,
इये भक्तीची ये वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. या भक्तीच्या वाटेला लाग. काय मिळेल तुला? माझे अव्यंग निजधाम पावसी, म्हणजे परमात्मा स्वरूपाला प्राप्त होशील. कशाने प्राप्त होशील? इये भक्तीची ये वाटे लाग. भक्ती केल्याने तुला माझी स्वरूप अवस्था प्राप्त होईल. हे स्वरूप अवस्था म्हणजे जर ज्ञान असेल तर त्या ज्ञानाकरता ही भक्ती सांगितली. ही ज्ञानपूर्व भक्ती आहे. कारण भक्तीचा परिणाम मोक्ष आहे. भक्तीचा परिणाम भगवत स्वरूपता आहे. ज्ञानोबारायांनी तरी आपल्याला हरिपाठात हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जे वाचा तया मोक्ष. वाचा जे म्हणतील त्यांना मोक्ष असेल तर वाचेने नामस्मरण करणं हे त्या मोक्षाचं साधन झालं. साधन हे साध्याच्या पूर्वी असावं लागतं. भावरूपानं साध्यपूर्व असतं आणि प्राप्तिपूर्वानं साधन हे साध्याच्या पूर्वी यावं लागतं. असं आहे. आता त्याची चिकित्सा करत बसायला वेळ नाही. बघा ना, आपल्याला काय मिळवायचंय हे आपल्याला आधी ठरवावं लागतं. साध्य आपल्याला आधी ठरवावं लागतं आणि मग साधन निवडावं लागतं. हे निश्चयाच्या बाबतीत आहे. पण प्राप्तीच्या बाबतीत काय होतं? आधी साध्य मिळतं मग साधन करतो का मनुष्य? आधी साधन करतो मग साध्य मिळतं. निश्चयाच्या बाबतीत साध्यपूर्व असतं आणि प्राप्तीच्या बाबतीत साधनपूर्व असतं, असा नियम आहे.